शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले काही दिवस खूप सारं नकारात्मक असं निगेटिव्ह असं वातावरण शेती क्षेत्रामध्ये होतं. आपला जूनचा सीझन जो सुरू झाला खरं तर भाजीपाला पिकामध्ये खूप साऱ्या अडचणी येत गेल्या. पावसाचं प्रमाण कमी राहिलं आणि प्रत्येकच पिकाचे दर हे खूप मोठ्या प्रमाणावर ह्यावर्षी पडलेले आपल्याला दिसले. त्याचबरोबर इतर ही पिकं जी होती आपली हक्काची ज्यातून आपण एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपण करू शकत होतो, तर तो सुद्धा हंगाम आपला जवळपास फेल गेला आहे. अशा सगळी परिस्थिती आता आहे. खूप जणांची मानसिकता यावर्षी तरकारी पिकांमधून बाहेर पडण्याची किंवा तरकारी पिकांना थोडंसं डायव्हर्ट करून इतर पिकं करण्याकडे होती. परंतु टोमॅटोचे दर सुरुवातीलाच खूप उंच गेले. त्याच्यानंतर आपण बघितलं की शिमला मिरची 100 रुपयाच्या पुढं गेली. त्याच्यानंतर दोडक्याचे रेटसुद्धा 100 रुपयाला गाठायला गेले. टोमॅटो 100 पार गेलं आणि मग ही सगळी पिकं ज्यावेळेस दर बऱ्यापैकी बाजारात होते, तर त्यामुळं परत एकदा लांब जात असलेला शेतकरी म्हणजे या सर्व पिकापासून दूर जात असलेला शेतकरीसुद्धा परत या सगळ्या पिकाची लागवडी यावर्षी केल्या आणि दुर्दैवानं यावर्षी पाऊस कमी राहिला, नुकसान कमी राहिलं आणि उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली आणि मग सगळ्यांनाच म्हणजे सगळ्याच पिकाला आपल्याला दर मिळालेले नाही आहेत आणि खूप अशी निगेटिव्ह परिस्थिती यावर्षी आपल्याला बघायला मिळाली. दुसरी गोष्ट अशी झाली, एकीकडं ह्या गोष्टी घडत होत्या तर दुसरीकडं जो अल निनो सक्रिय होता त्याचे परिणाम पुढं येईल तसं आपल्याला दिसायला लागले आणि मग ज्यावेळेस परतीचा मान्सून आपल्या हक्काचा मान्सून ज्याला आपण म्हणतो की परतीच्या मान्सूनमध्ये पाऊस आपल्याला हक्काचा पाऊस असतो आपला, तो मिळत असतो आपल्याला, पडत असतो आपल्याकडं, तर तोच पाऊस पडला नाही. परिणाम असा झाला की त्याच्यामुळं भविष्यामध्ये पाण्याच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर येतील अशी परिस्थिती आत्ताच दिसते. म्हणजे अजून 2 दिवसांना याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असेल किंवा पाण्याचं दुर्भिक्ष्य आपल्याला दिसायला चालू होईल. मित्रांनो, ही सगळी जर परिस्थिती आपण बघितली म्हणजे एकीकडं खूप मोठं नुकसान झाल्यामुळं खूप मोठं कष्ट करून सुद्धा नुकसान होते म्हणल्यानंतर थांबलेला एक शेतकरी वर्ग आणि दुसरीकडे निसर्गाच्या अडचणीमुळे थांबलेला शेतकरी वर्ग, अशा दोन्ही गोष्टी आज आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की म्हणजे प्रतिकूल वातावरणात सुद्धा एक संधी दडलेली असते आणि मग ती संधी काय आहे हे बघण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय. तर मित्रांनो, आपण सध्या आपल्या झेंडूच्या प्लॉटमध्ये म्हणजे जिथं आपण 23वा प्लॉट, आपल्या खरबूजचा 23वा प्लॉट, एका वर्षामध्ये आपण 23 प्लॉट केले सलग खरबुजाचे आणि त्याच्यातला हा 23वा प्लॉट होता ज्याच्यावर आपण खरबुजाचं आपण त्याच बेडवर उष्ट्या बेडवर खरबुजाचे आपण झेंडू लावलेला आहे आणि त्या झेंडूच्या आता प्लॉटमध्ये आपण झेंडू पिकाची सुद्धा परिस्थिती आपण बघितली की न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती झाली. दसऱ्याला खूप दर वाढायचे, निदान दसरा तरी एक तोडा सापडेल असं वाटत होतं, तो सुद्धा एक तोडासुद्धा सापडला नाही. उलट त्याचा तोडणीचा खर्चसुद्धा पदरनं शेतकऱ्यांना द्यावा लागला अशी सगळी परिस्थिती बघितली आपण. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही सगळ्या निगेटिव्ह वातावरणामुळं आज आपण जर बघितलं म्हणजे गेल्या वर्षी खरबूजची परिस्थिती गेल्या वर्षी बरी होती, पण कलिंगड खूप वाईट परिस्थिती होती गेल्या वर्षी. अख्खं वर्ष आपलं गेलं परंतु दर काय म्हणावे तसे वाढले नाहीत. आणि मग आज काय घडतंय, आज आता आपण बघितलं ही सगळी प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं खूप सारा शेतकरी वर्ग जो आहे आपला तो कुठंतरी नैराश्यामध्ये आहे. तो आता ही पिकं लावण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नाही अशी सगळी परिस्थिती दिसते. आता या सगळ्या पिकांच्या संदर्भात आपल्या पुढं हा व्हिडिओ घेऊन येत असताना मी काय, माझे जे सहकारी मित्र आहेत, आपल्याला आता खूप दिवस झाला आपण ह्या सगळ्या तरकारी पिकामध्ये काम करतोय आणि खूप सारे नर्सरी जे चालक आहेत तर त्यांची आपली सातत्यानं चर्चा होत असते. तर माझ्या आसपास असणाऱ्या प्रत्येक नर्सरीवाल्यांसंग ज्यावेळेस मी चर्चा केली त्यांच्यासोबत, त्यावेळेस एक कन्क्लुजन मात्र नक्की निघालं आहे की यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर लागवडी होणार नाहीत. त्या खूप कमी होत आहेत. सध्या तरी जो रेशिओ असतो तर त्याच्या खूप कमी लागवडी होत आहेत. थोड्याफार खरबुजाच्या लागवडी चालू आहेत, बाकी कशाचीही लागवड सध्या चालू नाही. कलिंगड तर अतिशय कमी लागवड आहे, म्हणजे आपण त्याला 10% पण म्हणू शकत नाही अशी सगळी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये ही पिकं आता खूप मोठी संधी घेऊन आपल्यासाठी येणार आहेत. या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा लढणं हे चालू ठेवणं गरजेचं असतं. हे जे चालू ठेवतील, कारण आपण प्रत्येक पोस्टमधून आपल्या प्रत्येक ह्याच्यामधून सांगत असतो की लढत राहावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे हे पळ काढून चालणार नाही. हे सगळी परिस्थिती
हे चढ उतार आपल्याला सातत्यानं येत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला सातत्य हे कामामध्ये नक्कीच ठेवावं लागतं आणि ते सातत्य आपण ठेवतोय. म्हणजे आपलं आता खरबुजाचं प्लांटेशन एक 8 दिवसामध्ये आपण खरबूज लागवडी चालू करतोय. 4, 5, 6 प्लॉट आपले होतील खरबुजाचे. 8, 7, 8 प्लॉट पण होतील. आपण 2 एकर पपई पण लावली, 2 एकरामध्ये झेंडू पण लावला, हा पण झेंडू आहे. आपलं काम चालू ठेवलं आहे आपण आणि हे ठेवावं लागणार आहे. परंतु आपले काही शेतकरी मित्र जे आहेत ते सध्या निराशाच्या गर्तेत सापडलेले आहेत किंवा शेतीपासून डायव्हर्ट होत आहेत. तर त्यांच्यासाठी खास एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय. तर त्याच्यामध्ये कशा संधी, कुठल्या पिकामध्ये कशा संधी आहेत याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे प्रतिकूल वातावरण पुढं दिसतंय आणि हे जे आता शेतकऱ्यामध्ये जो नैराश्य आहे ह्याचा एक असा मोमेंटम तयार झाला आहे किंवा ह्याच्यामुळे एक असं वातावरण तयार झालं आहे की कुठल्याही पिकाच्या लागवडी आता होत असताना दिसत नाही आहेत. त्या खूप कमी आहेत किंवा नगण्य आहेत. होईल काय, येणाऱ्या काळामध्ये असं कुठलं पीक राहणार नाही की ज्याला संधी भेटणार नाही. तर प्रत्येक पिकाला चांगली संधी येणाऱ्या काळामध्ये भेटू शकते. आता आपल्याला माहिती आहे की कांद्याचे दर 2-3 वर्ष आपण कांद्यानं खूप आपल्याला म्हणजे कांद्यासारखी परिस्थिती खूप बेहाल झाली होती आणि त्याच्यामध्ये आज सुधारणा होताना दिसते. आपलं सोलापूर मार्केटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कांदा आज विकतोय, खूप दर वाढत आहेत. तर मित्रांनो, आपली ककडी आता खरं तर 2 वर्षापूर्वी आपण ककडीचं खूप चांगलं उत्पादन घेतलं. तिथून पुढं आपल्याला कधीच पाठीमागं बघावं लागलं नाही. ककडी पिकांना आपल्याला खूप चांगलं उत्पादन दिल्यानंतर आपण हे सगळी पिकं लावू शकतो एवढं भांडवल त्या ककडी पिकावर आपल्याला दिलं होतं. तर ती ककडी पीकसुद्धा यावर्षी नक्कीच भाव खाईल अशी परिस्थिती आहे मित्रांनो. कारण इकडं कांद्याचे दर वाढत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वर्षी कांद्याचे दर वाढलेले आहेत तर त्याच प्रमाणात मग ककडीचे दरसुद्धा वाढत असतात. कारण कांद्याऐवजी ककडी वापरण्याचं सर्रास म्हणजे हॉटेल असतील ही असतील ह्याच्यामध्ये सर्रासपणाने मागणी वाढलेली असते ककडीला आणि मग त्याच्यामुळं आणि एकतर आधीच तरकारी पिकाकडचा रेटा जो आहे तो कमी आहे. त्याच्यामध्ये ही संधी तयार होताना आपल्याला दिसते. खूप कमी दिवसामध्ये म्हणजे साधारण 30, 35, 40 दिवसामध्ये उत्पादन देणारी आणि खूप साऱ्या व्हरायटी असणारं पीक म्हणजे आपण ककडी. त्याच्यापासून सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा म्हणजे आज असेल किंवा इथून पुढे कधीही टोमॅटोच्या टप्प्याटप्प्यानं लागवडीसुद्धा झाल्या तरी ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे त्याच्यासाठी खूप मोठी संधी, एक चांगली संधी आपल्याला माहिती आहे की टोमॅटोमध्ये खूप साऱ्या दराची आपल्याला गरज नसते. 400-500 रुपये 300-500 रुपये जरी दर सापडला तरी खूप चांगले आपले त्याच्यातून उत्पादन होत असतं. तर त्या पिकामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली संधी दिसून येते. त्याचबरोबर हे आता आपल्याला माहिती आहे की ऑगस्टपासून झेंडूचे दर पडलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये झेंडूच्या लागवडी आता सध्या आपण बघतो की खूप साऱ्या कमी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संधी भेटू शकते. त्याचबरोबर कलिंगड तर अक्षरशः म्हणजे लागवडीच स्टॉप आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कलिंगडमध्ये सुद्धा नक्की म्हणजे आपण ह्याच्या आधीसुद्धा ह्या सगळ्या फक्त कलिंगड लागवडीची जोरात संधी म्हणून एक साधारण 1 महिन्यापूर्वीच व्हिडिओ तो केला आहे आपण आणि या महिना झाला तरीसुद्धा आज परिस्थिती आहे जैसे ते आहे. अजूनही कलिंगड लागवडी चालू झालेल्या नाही आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जानेवारी 15 नंतर मागण्या चालू होतील. एकाच वेळेस उत्तर भारत आणि दक्षिण भारतातून मागण्या चालू होतील आणि मग दर तिथून चांगले वाढायला सुरुवात होईल. अशी परिस्थिती त्याच्यामध्ये दिसते. खरबूजमध्ये सुद्धा आपण बघतो की लोकलच्या काय व्हरायटी आहेत, काय बाहेर एक्सपोर्ट होणाऱ्या आहेत, तर त्या सगळ्यालाच ह्यावर्षी चांगले दिवस राहतील. गेल्या वर्षी हे असूनसुद्धा खूप मोठा उठाव झाला होता आणि आपल्याला माहिती आहे की रमजानचा वगैरे महिना पुढचा आहे तो खूप चांगला राहील ह्या वर्षी आणि लोकल व्हरायट्या बाहेरच्या मालापेक्षा लोकल व्हरायट्या ह्या वर्षी नक्कीच चांगलं उत्पादन देतील. त्याचं ॲव्हरेज पण आपलं जास्त असतं. लायलपूर जर लावलं तर 18 टनाचं ॲव्हरेज आपल्याला निघतं. 20 रुपयाचा दर राहिला तरीसुद्धा 3.5-4 लाखापर्यंतचं उत्पादन आपण साधारण 80-90 हजार रुपये खर्च करून घेऊ शकतो. 3-3 लाखाचा नफा आपल्याला 60 दिवसामध्ये त्याच्यामध्ये मिळवण्याची सुद्धा खूप मोठी संधी आहे. तर अशा अजून बरीच पिकं आहेत. म्हणजे आपण जेवढ्या पिकाबद्दल बोललं आता आपल्या आसपासच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर साध्या वाल घेवडा करणारे शेतकरीसुद्धा आज 5-5, 6-6 लाखाचं उत्पादन त्यांचं झालेलं आहे आणि यावर्षी तर ते बड्डे घालणार किंवा वाढदिवस साजरा करणार वाल घेवड्याचा अशा पद्धतीचे शेतकरीसुद्धा आपल्याला भेटायला आल्यानंतर माहिती सांगत होते. तर खूप साऱ्या पिकामध्ये खूप सारी संधी यावर्षी आहे. कांद्यामध्ये सुद्धा ह्यावर्षी कांदा पिकात सुद्धा खूप चांगली संधी दिसून येते. कारण यावर्षी लाल कांद्याचं जी लागवड असते त्या पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याचं जे उत्पादन आहे ते घटलं आहे. कारण टेम्परेचर जेवढं होतं की ते बारकी रोपं सगळी इगरली आणि ते तुटाळ झाली आणि अक्षरशः प्लॉटच्या प्लॉट बसले.
तर त्याच्यामध्ये ते टेम्परेचर जे होते ते सतत 1.5-2 महिने राहिल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं शॉर्टेज तयार होणार आहे. कांद्यातसुद्धा 10,000 म्हणजे दरसुद्धा दिवाळीमध्ये क्रॉस होईल अशा पद्धतीचं जाणकारांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी संधी शेतकऱ्यांना खूप दिवसापासून त्याची अपेक्षा होती, ती संधी आता येऊ शकते. तर अशा अजून बरीच पिकं आहेत की त्या पिकामध्ये आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये तेजी दिसून येऊ शकते. आता खरं तर आपण हा व्हिडिओ का करतोय किंवा ह्या गोष्टी आपण येऊन ह्या प्लॅटफॉर्मवरून का सांगतोय, तर मित्रांनो शेती करत असताना कधी-कधी काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांचं धरसोडपणा असतो. म्हणजे एखादं पीक करायचं ते सीझनला करायचं आणि मग जेव्हा सीझन संपतो त्यावेळेस मग न करता आपण दुसऱ्या पिकाकडे डायव्हर्ट व्हायचं. तर हा जो प्रकार आहे ह्याच्यामुळं खूप मोठं नुकसान आपलं होत असतं. तर ते टाळता यावं आणि ज्यांच्याकडे पाणी आहे म्हणजे साधारण ह्या सगळ्या आपण जरी गोष्टी संधी जरी आपण सांगत असलो तरी आव्हानं पण खूप मोठी आहेत आपल्यासमोर. येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण हे प्लांटेशन करणार आहे तर त्याच्यासाठी आता आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये पाऊस न झाल्यामुळं बुरश्या तशाच आहेत. पाणी वाहून गेलेलं नाही आहे. त्याच्याबरोबर आपल्याला ह्युमिडिटी खूप मोठी ह्या वर्षी. त्याच्यामुळं जे स्कोर आहेत रोगाचे ते ऑलरेडी आपल्या सगळ्या शेतामध्ये तसे असलेले आपल्याला दिसून येतील. जे सगळे कीड आहे किंवा जे काय बुरशी आहेत त्याचा अटॅक ह्या वर्षी सगळ्यात जास्त राहील अशी परिस्थिती आहे. कारण उष्ण दमट वातावरणाचा जो कालखंड आहे म्हणजे ऑक्टोबर हीट संपून नोव्हेंबर जरी लागला तरी सप्टेंबरमध्ये पण ऑक्टोबर हीट जाणवली, ऑक्टोबरमध्ये पण जाणवली आणि आता नोव्हेंबर चालू आहे तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्टोबर हीट आपल्याला जाणवते. म्हणजे खूप दिवस हे उष्ण दमट वातावरण चालू आहे आणि मग थंडी किती पडणार, थंडीमध्ये मुळातच पिकांना अडचणी येतात खूप मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामुळे उत्पादकता ही थंडीमध्ये घटलेलीच असते आपल्या प्रत्येक पिकाची. तर त्याच्यामुळं काय होईल, तर आता इथून पुढं लागवडी मुळात थांबलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जर उत्पादकता कमी झाली तर कुठलंही पीक आपण निवडलं म्हणजे खूप सारी पिकं आपण सांगू शकतो आता इथून पुढच्या काळामध्ये आपण चांगली सक्सेस पण करू शकतो, त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो आणि त्याला संधी पण राहू शकते. तर अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे. कसं आहे शेवटी मौके पे चौका किंवा टायमिंग बघून जे आपण काम करत असतो शेतीमध्ये, तर असं व्हायला नको की आता आपलं थोडंसं ह्या वर्षी चांगलं उत्पादन व्हायचं त्याच वर्षी आपण पिकातून बाहेर पडायचो, असं होऊ नये. आपल्याला जी सोयीस्कर आपली जी माती आहे, आपण ज्याच्यावर प्रॅक्टिस केली आहे, ज्याच्यावर आपण सराव केला आहे, अशी पिकं आपण निवडली पाहिजेत आणि त्या पिकामध्ये आपण आता लक्ष देऊन हे वर्ष जे अडचणीतले शेतकरी असतील, आपण म्हणतो की देणं पाणी सारायचं वर्ष आहे आपल्याला हे. कारण ह्या वर्षामध्ये आपण दिवस रात्र जर मेहनत घेतली, पाण्यावर काम केलं, कारण खूप कमी पाण्यावर सुद्धा आपण पिकं आणू शकतो, कारण अजून थंडीचे दिवस आहेत. म्हणजे अजून पिकाची भूक म्हणजे पाण्याची भूक वाढावी अशा पद्धतीचं अजून तरी वातावरण नाही आहे. आपल्याला एप्रिल मेमध्ये ह्या गोष्टी आव्हानावर मात करणं एवढं सोपं जाणार नाही, परंतु आता आपण जुजबी पाण्यावर सुद्धा ही पिकं आणू शकतो. आपण थोडंसं डेअरिंग केलं तर या पिकामध्ये नक्कीच आपल्याला संधी लाभू शकते, कारण प्रत्येक वर्ष सारखं नसतं मित्रांनो. आपण गेल्या वर्षी 23 खरबुजाचे प्लॉट करत असताना ते अंदाज येत गेला आपल्याला आणि म्हणून आपण ते काम सलग चालू ठेवलं आणि ते खूप आपल्याला वर्षभर आपल्याला त्यातून खूप चांगलं उत्पादन घेता आलं. तर हे सिस्टीमच अशी आहे की आपल्याला जे चाललं आहे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आज हा हंगाम जो आहे तो कशा पद्धतीनं पुढं जातो आहे हे लक्षात घेतल्यानंतरच आपल्याला ही पिकं कधी लावायची. खरं तर आपलं खरबुजाचं प्लांटेशन आधी पण झालं असतं, परंतु आपण मुद्दाम थांबलो आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर समजा बॉबी खरबूजमध्ये काम करत असेल तर आपल्याला क्रॅकिंगपासून खूप मोठी समस्या येते आणि मग ती क्रॅकिंगची समस्या कधी येते तर आपल्याला थंडीमध्ये येते आणि मग थंडीच्या लाटा येत राहतील आणि मग क्रॅकिंग होत झाली तर आपण जे प्रयत्न करतोय तर ते प्रयत्न आपले हे करून ॲव्हरेज पण पडणार नाही, नुकसान पण जास्त होणार. मग त्याच्यापेक्षा आपण थोड्याशा लागवडी थांबवल्यात आणि परत मग एकदम स्पीड घेतोय आपण, अशा पद्धतीचं सगळं नियोजन आपण करतोय. हे सगळं सोपं आहे, म्हणजे आपण चर्चा करत राहणार आहे वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. खरबूजवर पण मला एक व्हिडिओ चांगला बनवायचा आहे की खरबूजमध्ये थोडीशी गडबड होते, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलत राहणार आहे. नक्कीच हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, म्हणजे हे काय आपण म्हणजे कुठल्या ह्याच्यासाठी करत नाही आहे. तर आपल्याला जे शेती करताना आता खरं तर आपण हे काम करायचं म्हणून थोडंसं क्षेत्र आपल्या हाताखालचं कमी केलं आहे, कारण आपली स्वतःची 5 एकर जमीन आपण ती 20 एकरापर्यंत आपला डोलारा सगळा उभा केला होता आणि मग आता ते हे आपलं काम करायचं आहे. आपल्याला खूप सगळ्या महाराष्ट्रातून शेतकरी भेटायला येत आहेत, त्यांना आपल्याला वेळ देणं होत नाही, म्हणून आपण खरं तर
10 एकर आपलं क्षेत्र हाताखालचं सोडून दिलं. आता 10 एकर क्षेत्रावर आपण आता हे आपलं काम करतोय. तर हे काम करत असताना खूप लांबून ज्यावेळेस मोटरसायकलवर 500-500 किलोमीटरवरून लोक यायला लागले, त्यावेळेस लक्षात आलं की आपण या लोकांशी संवाद साधला पाहिजे. ह्या गोष्टी सतत चर्चा करत राहिलं पाहिजे. घरी बसून सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचण्याची संधी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. तर ते आपण त्याच्यासाठी म्हणून हा आपण व्हिडिओ सातत्यानं करतोय आणि आपल्या सर्वांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आपण सर्वजण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच, नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंट करा आपल्या वेगवेगळ्या काय असतील ह्या संदर्भातल्या, तर आपल्या कमेंटसुद्धा त्याच्यामध्ये करा. लाईक करा. धन्यवाद.